मित्रांनो, व्यसन करू नका ही मी गेल्या अनेक वर्षापासून सांगत आहे आणि याला बऱ्याच नागरिकांनी म्हणजे नशा करणाऱ्यांनी मला साथ दिलेली आहे. आज बरेच साथ देणारे माझ्यासमोर ना नशा करता फिरत आहेत. बरेच जण म्हणतात आता आम्हाला सवय लागली, आता सुटणार नाही. अरे वेडा आहे तू, आपल्याला सवय कुठली लावायला पाहिजे, आपल्याला व्यसन कुठलं लावायला पाहिजे. आपल्याला व्यसन असं लावा की आपलं कुटुंब नेहमी आनंदात राहील, आपली बायका मुलं नातेवाईक सर्व आपल्या सहवासात राहतील. आणि वेड्या व्यसन केल्यामुळं आपली बायको आपल्याला सोडून जाते, आपले मुलंसुद्धा आपल्याला मान देत नाही, आपल्या आजूबाजूचे सुद्धा आपल्याला मान देत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, व्यसन करू नका, चांगले राहा, चांगले खा, दूध पिऊन चांगले राहा, दारू पिऊन खराब राहू नका. व्यसन केल्यामुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त होतं. उद्ध्वस्त कुटुंबाला लवकर पूर्ण करण्यासाठी कोणी लवकर मदत करत नाही. अपघात झाला तर नक्की मदत करतात, कारण अपघात हा कधी करून होत नसतो. सत्यनारायणाची पूजा जर घरी करायची असेल तर महिना 2 महिने तयारी असते. काका नाना मामा मावशी आत्या बहीण सर्वांना निमंत्रण दिलं जातं. तसं अपघाताचं कुणालाही निमंत्रण दिलं नसतं, हे अचानक होत असतं. तसंच व्यसनी माणूस हा सुद्धा कधीही निमंत्रण देऊन उद्ध्वस्त होत नाही, हा आपोआप उद्ध्वस्त होतो. याला काहीही कळत नाही. नकापासून केसापर्यंत एकेका वयो ढिल्ला होतो. ज्या वेळेस तो आथोरणाला खेळून जातो त्यावेळेस त्याला वाटतं की आता आपण व्यसन केलं नसतं तर बरं झालं असतं. परंतु मित्रांनो, आपण अजून व्यसनाच्या जास्त आहारी गेलेले नाही. जे व्यसनाच्या जास्त आहारी गेले नाहीत त्यांच्यासाठी मी नेहमी सांगत असतो, आपण व्यसनापासून दूर राहा. 1 2 3 4 5 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर, 2 महिना, 3 महिन्यात आपण नक्की बिगर व्यसनी होणार आणि आपलं शरीर धष्टपुष्ट होणार. आपलं शरीर धष्टपुष्ट झालं की आपलं सर्व कुटुंब आपल्या ताब्यामध्ये राहणार. आपलं कुटुंब आपल्या ताब्यामध्ये राहणार की आपल्याला सगळीकडे इज्जत मिळणार. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया व्यसन करू नका. आपल्याला अजून जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर 9821692756 या क्रमांकावर संपर्क साधा. आपल्याला जर काही माझ्याकडून छोटे छोटे कानमंत्र व्यसनापासून दूर राहण्यासाठी पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर 9594424234. आपला माणूस या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद. व्यसनापासून दूर राहा.